चला आपल्याला न्यूज नंबर 3 बघायची आहे. आधी आपण 2 न्यूज बघितलेले आहेत. हे न्यूज नंबर 3 आहे. इथं परत मी सांगतोय, तुम्हाला हेडिंग देतात न्यूज करताना. तर इथं काय हेडिंग आहे? हेडिंग आहे आयडियल इंग्लिश हाय स्कूल organizes and elocution competition on good हँडरायटिंग. तर आयडियल इंग्लिश स्कूलनं हायस्कूलनं ऑर्गनाईज केले, म्हणजे आयोजित केले. अँड एलोक्वेशन कॉम्पिटिशन म्हणजे वक्तृत्व स्पर्धा, म्हणजे वक्तृत्व करायचं, उभा टाकून बोलायचं. ऑन गुड हँडरायटिंगचं, चांगल्या हस्ताक्षराचं महत्त्व यावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्याच्यावर न्यूज लिहायची आहे. चला बघू न्यूज. डेटलाईन टाकायची आहे 14 नोव्हेंबर. बघा आता. ऑन द ऑकेजन ऑफ चिल्ड्रन्स डे, कोणत्या ह्याच्यावर? चिल्ड्रन्स डेवर, बाल दिन. अँड एलोक्वेशन कॉम्पिटिशन ऑन गुड हँडरायटिंग वॉज हेल्ड इन आयडियल इंग्लिश हायस्कूल हॉल. आयडियल इंग्लिश हायस्कूलच्या हॉलमध्ये एलोक्वेशन कॉम्पिटिशन चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने आयोजित केलं. मिस्टर घई, अँड एक्सपर्ट कॅलिग्राफर, जे हस्ताक्षरवाले जे असतात लोक त्यांना कॅलिग्राफर म्हणतात. अँड मिसेस सुमन, अँड एज्युकेशनिस्ट म्हणजे शिक्षण तज्ज्ञ, वेअर इन्व्हायटेड ॲज जजेस, या दोघांना जज म्हणून बोलवलं होतं कॉम्पिटिशनचा. द मेयर श्री घाणेकर वॉज द चीफ गेस्ट फॉर द प्रोग्राम. मेयर म्हणजे महापौर, महानगरपालिकेचे महापौर श्री घाणेकर हे चीफ गेस्ट होते प्रोग्रामचे. देअर वेअर इन ऑल 16 पार्टिसिपंट्स, 16 लोकांनी भाग घेतला होता. फ्रॉम स्टँडर्ड 8, 9 अँड 10, 8वी 9वी 10वीच्या 16 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता स्पर्धेमध्ये. ईच स्पोक फॉर 4 to 5 minutes, प्रत्येकानं 4 ते 5 मिनिटं बोलायचं होतं चांगल्या हस्ताक्षरावर. द चीफ गेस्ट अराईव्ह ॲट 9 AM, चीफ गेस्ट सकाळी 9 वाजता आले. अँड आफ्टर अ राऊंड ऑफ अप्लॉज म्हणजे टाळ्यांचा कडकडाट. द प्रेझेंटेशन ऑफ फ्लॉवर्स अँड अ शॉर्ट स्पीच बाय हिम, तर त्यांना फुलाचा गुच्छा देऊन त्यांचं स्वागत केलं आणि नंतर त्यांनी एक छोटीशी स्पीच दिली. द कॉम्पिटिशन बिगॅन, त्यानंतर स्पर्धा चालू झाली. मोस्ट ऑफ द स्पीकर्स स्पोक वेल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पीकरनी चांगलं बोललं. दे ड्वेल्ट ऑन पॉइंट सच ॲज केअर इन द यूज ऑफ पंक्च्युएशन वाईल रायटिंग, तर त्यांनी कोणते कोणते पॉईंट मांडले की लिहिताना पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्ह बरोबर द्यायचे. प्लीजंट स्टाईल ऑफ रायटिंग, छान अक्षर. क्लीनलीनेस, स्वच्छता म्हणजे जास्त खाडाखोड न करणे. ऑफ द पेज, द साईज अँड शेप ऑफ लेटर, लेटरचा आकार व्यवस्थित काढणे आणि शब्द व्यवस्थित लिहिणे, यावर त्यांनी भर दिला विद्यार्थ्यांनी बोलताना. Everyone was of the opinion that only practice could improve the handwriting. प्रत्येकाचं एकच मत होतं की प्रॅक्टिसनेच हँडरायटिंग चांगली होते. There was no doubt in anyone's mind that Vikas Medhe would be adjudged the best speaker. तो कोणाच्याच मनामध्ये काही डाऊट नव्हता, कारण सगळ्यात चांगलं भाषण कोणा दिलतं? विकास मेधेनंच दिलतं, तर तोच जिंकणार याबद्दल कोणाच्या मनात डाऊट नव्हता. His speech on the importance of good handwriting and the art of letter formation was an eye opener. त्यानं कशावर दिलतं? इम्पॉर्टन्स ऑफ गुड हँडरायटिंग अँड आर्ट ऑफ लेटर फॉर्मेशन, की शब्द कसे लिहायचे यावर त्यानं जे भाषण दिलतं ते खूप चांगलं होतं. रीटा डिसूजा अँड अरविंद जैन टूक सेकंड अँड थर्ड प्लेस. तर रीटा डिसूजा सेकंड प्लेसला आली आणि अरविंद जैन तिसऱ्या नंबरला आला. ऑल 3 वेअर फ्रॉम द स्टँडर्ड 9, आणि तिघही जण 9वीच्या वर्गाचे होते.
चला आता शेवटचा पॅसेज बघा. देन द जजेस स्पोक, त्याच्यानंतर जज लोकांनी बोलले, अँड प्रेज्ड, आणि त्यांनी काय केली, प्रशंसा, तारीफ केली. नॉट ओनली द स्पीकर्स, फक्त स्पीकर्सचीच तारीफ केली नाही, बट ऑल्सो द टीचर्स, त्या टीचर्सची सुद्धा तारीफ केली. अँड हेडमास्टर, आणि हेडमास्टरची सुद्धा तारीफ केली. ऑफ द स्कूल, शाळेच्या. फॉर दिअर कंबाईन एफर्ट्स, सगळ्यांनी जे मिळून हे कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या सगळ्यांची प्रशंसा केली जजेसनी. द प्रोग्राम एंडेड ऑफ विथ द एंटायर असेंब्ली सिंगिंग द नॅशनल अँथम. तर प्रोग्रामच्या एंडिंगला सगळ्यांनी नॅशनल अँथम म्हणलं, म्हणजे जनगणमन म्हटलं. फॉर मेनी ऑफ द स्टुडंट्स द फॅक्ट्स दॅट दे लर्न अबाउट कॅलिग्राफी अँड नीटनेस म्हणजे व्यवस्थितपणा, will remain etched in their minds forever. रिमेन इच्ड म्हणजे राहील लक्षात, त्यांच्या माइंड्स म्हणजे मनामध्ये, फॉरेवर म्हणजे नेहमीसाठी, ते त्यांच्या मनामध्ये राहील लक्षात, जे त्यांनी आज शिकले.